नमस्कार, आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडी परंडा तर्फे परंडा शहरातील रस्त्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन। वंचित बहुजन आघाडी परंडा तर्फे परंडा शहरातील रस्त्यांसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले। परंडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी बस स्थानक परंडा मुख्य रस्त्याचे अपूर्ण काम असून ते सध्या बंद पडले आहे। त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या लोकांना प्रचंड प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे। त्याचबरोबर या मार्गावरून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत। धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते निळा झेंडा चौक कुरुडवाडी रोड परंडा हा देखील मुख्य रस्ता दळणवळणास अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहे। परंडा शहरातील इतर भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना, वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने 15 दिवसात शहरातील रस्ते विकासाची कामे पूर्ण करावीत, अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन परंडा तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले। या प्रसंगी फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्राध्यापक शहाजी चंदनशिवे, जिल्हा समन्वयक प्राध्यापक प्रकाश सरवदे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटके, जिल्हा सहसचिव मोहन बनसोडे, परंडा शहर अध्यक्ष किरण बनसोडे, युवा नेते मुख्तार हावरे, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष रणवीर निकाळजे, किरण गायकवाड, सादिक शेख, शिवाजी सरवदे, नूरभाई मदारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आज आम्ही परंडा येथील तहसील कार्यालयामध्ये परंडा शहरातील रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। गेल्या अनेक वर्षापासून परंडा शहराच्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे। शासनाकडून रस्ते मंजूर झाले असून सुद्धा अद्याप त्या रस्त्याची दुरुस्ती किंवा इतर कामे स्तब्ध आहेत। परंडा शहरामध्ये शैक्षणिक संस्था आहेत। या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आहेत, हायस्कूल आहेत, महाविद्यालय आहे, कर्मचारी वर्ग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिस आहेत आणि या सर्व कर्मचाऱ्यांना, या विद्यार्थ्यांना इथं येण्या जाण्यासाठी फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं। धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत 12-1 वाजेपर्यंत वाहनं या ठिकाणी वाहतात। त्यामुळं सायकलवर असेल किंवा मोटरसायकलवर असेल जात असताना धुळीला किती प्रमाणात सामोरं जावं लागतं, किती लोक आजारी पडतात। तेव्हा शासनानं याबाबतची दखल घेऊन तातडीनं हे रस्तेचे कामं जे बंद पडलेले आहेत ते चालू करण्यात यावे, अन्यथा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटके सर या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे या ठिकाणी आहेत, विद्वत सभेचे या ठिकाणी डॉक्टर प्रकाश सरवदे, मी स्वतः राज्य समन्वयक आहे, या ठिकाणी तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष किरण बनसोडे साहेब आहेत, या ठिकाणी आमचे वंचितचे कार्यकर्ते रणवीर निकाळजे साहेब आहेत, मुख्तार शेख या ठिकाणी आहेत। तेव्हा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही माननीय नायब तहसीलदार बाजारे साहेबांना निवेदन आता दिलेलं आहे। कृपया शासनाने याची लवकरात दखल घ्यावी व जी रस्त्याची हेळसांड चालली आहे, लोकांची हेळसांड चाललेली आहे, त्या संदर्भात लवकरात ठोस पाऊल उचलावे व रस्त्याची बंद पडलेली कामे सुरू करावी असं मी या ठिकाणी या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे व आपणास ही विनंती करतो। धन्यवाद।